नमस्कार. छाया रेसिपीजमध्ये आज आपण मटारपासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी अर्धी वाटी फ्रेश मटार घेतला आहे. तुम्ही फ्रोझनसुद्धा घेऊ शकता. आता हा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे. तर हा मटार इथे पहा, मी असा वाटून घेतला आहे, जाडसर वाटला आहे. हा आता बाजूला ठेवूया आणि आपण पुढची कृती करूया. तर इथे मी एक बाउल घेतला आहे. यामध्ये त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. तर कुठलीही घरातली एक तुम्ही वाटी सेट करा आणि त्या वाटीने सगळं साहित्य तुम्हाला इथे मोजून घ्यायचं आहे. हे दही जास्त आंबट घ्यायचं नाही, घरी बनवलेलं कमी आंबट असलेलं दही ते घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे. इथे आता मी त्याच वाटीने मोजून 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यानंतर इथे पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे मस्त कुरकुरीतपणा येईल रेसिपीला. आता इथे बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता असा चिरून घेतल्यामुळे टेस्ट छान येते त्याची. किसलेलं आलं घालायचं आहे. साधारण अर्धा इंच आलं इथे मी किसून घेतलं आहे. यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर जे आपण मटार जाडसर वाटून ठेवले होते ते घालायचे आहेत. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं छान एकजीव करून घ्यायचं आणि आता यामध्ये पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला घट्टच हवं आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं. तर हे असं पीठ मी तयार करून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता हे असं इतपत हे घट्ट आहे. हाताने याचे असे आपल्याला पकोडे बनवता येतील इतपत हे असं घट्ट हवं आहे. तर आता हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया आणि चटणी बनवूया. ही चटणी या रेसिपीबरोबर खूपच मस्त लागते. तर ही चटणी बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की 1 मोठा चमचा कच्ची चण्याची डाळ घालायची यामध्ये. यानंतर 1 मोठा चमचा शेंगदाणे घातलेत. आता डाळ आणि शेंगदाणे दोन्ही भाजून घ्यायचे. तर इथे 1 ते 2 मिनटं डाळ आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेत. आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. थोडीशी चिंच घातली. यानंतर थोडंसं आलं घातलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पाणी घालून याची चटणी अशी वाटून घ्यायची आहे. तर ही चटणी तयार आहे. चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे. यानंतर 1 लाल मिरची अशी तुकडे करून घातले. तर ही मस्त अशी फोडणी या चटणीवरती घालायची आहे. मिक्स करून घेऊया. ही छानशी चटणी तयार आहे. चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. जे आपण हे पीठ तयार केलं होतं त्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोडा ऑप्शनल आहे. सोड्यावरती मी थोडंसं पाणी घातलं. सोड्यामुळे याचे मटारचे आपण जे बोंडं आज बनवणार आहोत ते मस्त असे जाळीदार होतात आतपासून, म्हणून घातला आहे. तुम्हाला जर सोडा नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. आता याचे पकोडे किंवा आपण बोंडं फ्राय करून घेणार आहोत. तर यासाठी तेल मस्त असं गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि असा आकार असा गोल आकार द्यायचा याला आणि फ्राय करून घ्यायचे. पहा, हाताने सहज असा याला गोल शेप आपल्याला देता येतो आहे.
पीठ जेव्हा आपण हे तयार करून घेतो तेव्हा हे असं घट्ट हवं, म्हणजे आपल्याला हाताने व्यवस्थित याला गोल पकोडे बनवता येतात किंवा बोंड बनवता येतात. तर आता मंद फ्लेमवरती हे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. चवीला हे खूपच मस्त लागतात आणि अगदी असे हलके फुलके होतात. तर पहा, हे असे मस्त गोल्डन ब्राऊन झालेत. आता मी काढून घेते आणि असेच आपण उरलेले बोंडसुद्धा फ्राय करून घेऊया. तर अगदी झटपट होणारी, घरच्या साहित्यामध्ये होणारी खूपच मस्त अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. या चटणीबरोबर तर हे बोंड खूपच मस्त लागतात. तर नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता. सध्या मटारचा सीझन आहे, त्यामुळे ही रेसिपी एकदा तरी बनवायलाच हवी. तुम्ही पाहू शकता, आतपासून अगदी मस्त जाळीदार असे हे बोंड तयार होतात आणि आपण यामध्ये जे तांदळाचं पीठ टाकलं आहे त्यामुळे छान कुरकुरीतपणाही येतो याला. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.